चला आता बोलूया आरक्षण उपवर्गीकरणावरती. चला आता बोलूया आरक्षण उपवर्गीकरणासाठी गेल्या 1 एप्रिलला निवेदन जाहीर झालं महाराष्ट्र शासनाचं. ते असं की महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री यांनी धोरण जाहीर केलं की आरक्षणाचं उपवर्गीकरण SC अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण केलं जाणार आहे. ज्यांना हरकती मुद्दे उपस्थित करायचे आहेत त्यांनी ते 15 एप्रिलपर्यंत द्यावे असं एक निवेदन वर्तमानपत्रातून लाईव्ह बातम्यांमधून मुख्यमंत्र्यांनी सादर केलं. उपमुख्यमंत्री तर म्हणाले एकनाथराव शिंदे आरक्षणाचं उपवर्गीकरण करूनच राहणार. तर मी म्हणेन एकनाथराव शिंदेना तुम्ही करूनच दाखवा. आरक्षणाचं उपवर्गीकरण मी करूनच राहणार असे उपमुख्यमंत्री डेडिकेटेड मॅन म्हणाले. आरक्षणाचे उपवर्गीकरण मी करूनच राहणार. तर मी सांगितलं तुम्ही करूनच दाखवा. आरक्षणाचं उपवर्गीकरण तुम्ही करूनच दाखवा. आम्ही त्याला तयार आहोत. संविधानिक उत्तर दिलं. या आरक्षण उपवर्गीकरणाला बिहार हायकोर्टचा निर्णय वाचा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना अभ्यास नसेल की SCच्या जातीला आदला बदल करण्याचा कुठल्याही राज्य सरकारला अधिकार नाही. कोणी का असेना, खासदार असो केंद्रीय, का दिल्लीतील मंत्री असो केंद्रीय, की राज्यातील मंत्री असो, कोणालाही अधिकार प्राप्त नाहीये. बिहार सरकारचा निर्णय आहे हायकोर्टचा. तर वाचावं, प्लीज वाचावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते? त्यांच्या पायाची धुळी नाही तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते? त्याच्या पायाची धुळी नाही होती. कधी ते पुस्तकाचं संविधानाचं पान तरी वाचले का एकनाथरावांनी, क्या देवेंद्रांनी, क्या ते अजित पवार आधी होते त्यांनी? अजित पवार कधी जातीय त्याच्यात पडले नाही, पण ते जातीय होता शेवटी त्यांनी केलं. प्रमोशनचं आरक्षण थांबवलं 2017 पासून. हा रवींद्र शिंदे पठ्ठ्या उघडा बसला. जिल्हा कलेक्टरपर्यंत कलेक्टरने पत्र दिलं शासनाला की लवकरच संविधानाचं प्रमोशनचं आरक्षण लागू करा. जिल्हाधिकारी नवीन आलेले नवनियुक्त संविधानाचं हे उघडं आंदोलन पाहून हादरले. मला बोलवलं, लिखित पत्र दिलं, उत्तर आलं की लवकरच मुख्यमंत्री प्रमोशनचे आरक्षण जारी करणार आहेत असं मला पत्र आलं. पण अद्यापपर्यंत GR प्रणित आलेला नाही आहे. हे BJP मनोवादी सरकार आपल्याला लाल घोटेपणा दाखवतंय. त्या जरांगेला तर इकडे गुडघ्याला गुळ लावला. कारण तो अनाडी माणूस, त्याला काय माहिती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सर्वसमान आरक्षण दिलेलं आहे. OBC, कुणबी, मराठा हे आरक्षण लागू आहे. सरकार किती मूर्ख बनवते ते जरांगेला. 6 उपोषणे केली हो 3 वर्षामध्ये त्याने. बिचाऱ्या बाबड्या जरांग्याने उपोषण करून बारीक झाले ते. आत्ता उन्हाळ्यामध्ये पण बसले होते तिथे, तेव्हा पण गुळ लावला. काय लावला गुळ? मुदत मागितली ना काहीतरी. मुदत मागितली. अरे एक साधं विश्लेषण आहे. कुठलंही गॅजेट हे आरक्षण ठरवत नसतं. कुठलंही गॅजेट आरक्षण ठरवत नसतं. आरक्षण हे गॅजेट ठरवत नाही, तर संविधान आणि घटना ठरवतं. जे संविधान आणि घटना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहून गेलेत त्या काळी 1956 पूर्वी 2 वर्ष 18 दिवस काहीतरी आरक्षणाचं संविधान लिहायला झालं. 2 वर्ष 6 महिने 18 दिवस काहीतरी ते आरक्षण लिहायला लागलं. अनेक पुस्तकं पाहिली, अनेक घटनेचे पुस्तकं पाहिली, वाचली बाबासाहेबांनी.
संविधान तयार झालं, घटनापीठासमोर आलं. घटनापीठाच्या कमिटी मंडळाने कोण ख्रिश्चन होतं बोललो हमारा इस्लाम धर्म ले लो. कोण ख्रिश्चन आलं आमचा ख्रिस्ती धर्म घ्या. मुस्लिम आलं आमचं मुस्लिम धर्माचं घ्या. हिंदू आलं आम्हाला हिंदू धर्माचं घ्या. गुजराती मारवाडी सगळे झाले आमचं हे करा प्रस्ताव घ्या. बाबासाहेबांनी सर्वांचं सर्व काही ऐकलं आणि मनाशी ठाणलं. बाबासाहेबांनी सर्व काही सर्वांचं ऐकलं, मनाशी ठाणलं. अशी काही संविधानाची प्रस्तावना बनवली त्यात सर्व धर्मसमभाव आलं. असं काही संविधानाची प्रस्तावना बनवली त्यात सर्व धर्मसमभाव आले. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई हे प्रस्तावनामध्ये आलं त्यामुळे सर्व धर्म आले ना. असे ते होते विद्वान युगपुरुष महामानव. 14व रत्न, 14व पुत्र, 14व रत्न, 14व चंद्र, 14व सूर्य. सूर्यावरती कोणी आघात केला तर तो जळून खाक होईल. सूर्यावरती कोणी थुंकायचा प्रयत्न केला त्याची थुंकी त्याच्या तोंडावर येऊन पडेल. किती सूर्य रुमालाने झाकण्याचा प्रयत्न केला तो झाकला जाणार नाही. तो प्रकाश रुमाल जाऊन येणार, फाडून येणार. असे ते महामानव युगपुरुष बाबासाहेब आंबेडकर. त्याने पूर्ण देशच बौद्धमय केला. असे ते महामानव युगपुरुष ज्याने आरक्षण लिहिलं घटनेतून ते काहीतरी विचार करूनच लिहिलं ना, काहीतरी अभ्यास करूनच. काय किती कष्ट खाल्ले असे ते आरक्षण बनवता 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 बनवता. हे महार मांगा लोकांना काय कळलं का? हे महार मांगा लोकांना कळलं का बाबासाहेबांनी किती त्रास घेतला असेल रात्रंदिवस आरक्षणाचं संविधान लिहायला, संविधानाचं आरक्षण लिहायला. त्या पटेलांबरोबर किती घुमसाम केलं, पटेलांबरोबर किती घुमसाम केलं. कोण मान्य तयार करायला नव्हतं. शेवटी बाबासाहेबांनी राजीनामा दिला. पोहून आले पटेल, पळत पळत मागे आले. पटेल परत परत मागे आले. पटेल पटवायला आले बाबासाहेबांना. बाबासाहेब जर दलितांसाठी आरक्षण मागता तर बाकी सर्व जाती धर्म मागतील. बाबासाहेबांनी उत्तर दिलं चोखपणे पटेलांना. वल्लभभाई पटेल, पटेल म्हणजे प्रफुल्ल पटेल नव्हे, गद्दार प्रफुल्ल पटेल. त्याच्या बापाने बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं. तंबाखू बहादर पैसा लावला आणि बाबासाहेबांना हरवलं. आमच्या बापाला हरवलं गद्दाराने. आणि आज तो गद्दार चारीचित नामशेष झाला. शेवटी होतं काय, सत्य असतं ते बाहेर येतं. ते असे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे मागे पटेल आले. सरदार वल्लभ पटेल समजावलं बाबासाहेबांना. अनेक बाबासाहेब ऐकायला मागत नाही, ठामपणे निर्णयावर उभे होते. जोपर्यंत माझ्या दलितांना संविधानामध्ये आरक्षण लागू होणार नाही तोपर्यंत मी संविधानच लिहिणार नाही असं वक्तव्य केल्याने सगळं हादरलं घटनापीठ. पटेलांना समजावून बाबासाहेबांनी शेवटी पटेल म्हणाले साहेब बाबासाहेब एक विनवणी आहे, हा विचार सोडून द्या. बाबासाहेब ऐकायला तयार नाहीत, विचार सोडायला तयार नाहीत. पटेलांना समजावून सांगितलं सरदार वल्लभभाई पटेल, मी माझ्या समाजासाठी आरक्षण का मागतोय, दलित वर्गासाठी अनुसूचित आरक्षण का मागतोय, कारण माझा समाज हा खितपत दलदलीमध्ये आहे आणि तुमचा समाज हा उच्च हिमालयाच्या पर्वतावर आहे. तेवढी उंची मला गाठायची आहे. माझ्या समाजाला तेवढ्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे. म्हणून मला संविधानातून आरक्षण पाहिजे. मग हे आरक्षण कोणासाठी? एक त्या अनुसूचित जाती बौद्धांसाठी होतं का? हे आरक्षण कोणासाठी होतं? एकट्या अनुसूचित जाती जमाती बौद्धांसाठी होतं का? नाही ना. तर अख्ख्या 59 जातीसाठी होतं. मग कोणी फिटवलं या मांगांना? मांग के क्या मांग रहा है? 1-1.5% आरक्षण देऊन टाका. हो, आपल्याकडे 13% आहेत, देऊन टाका. भीक मांगांना ते देऊन टाका. काय काय विधानं करतात फेसबुकवरती. मी वैतागलो आणि वैतागून आता मी तुमच्याकडे लाईव्ह का करतोय. काय बोलतात ते? पिवळा पटका का लावतात? तर काय सगळं संविधानाचे विचार आले का काय यांच्यात? पिवळा पटका का लावतात?
यांच्यात काय मांगणमध्ये संपूर्ण संविधानचे विचार आले. आणि महाराजांना पण सांगतोय, तुम्ही पण खाजून खरंच काढू नका, शांततेने घ्या. ते पण आपलेच आहेत. त्यांना जरी फिटवले असतील तरी ते आपलेच आहेत, माणूस आहेत, माणसाकडून चुका होतात. तर सर्वांना एकत्रित सामावून घ्या ना. बाबासाहेबांनी काय केलं? संविधान लिहिता लिहिता अख्खा समाज त्याने एकवटला. 59 जातींना एकत्र एका गट्ट्यात संविधानात बांधलं. मग काय ते काय त्यांना बुद्धी नव्हती का? का वेडे म्हणून त्यांनी त्या एका संविधानाच्या आरक्षणामध्ये बांधलं सगळ्यांना? दिलं ना. दिलं त्यात समाधान माना. दिलं त्यात समाधान माना. आहे ते सुरक्षित ठेवा. दिलं त्यात समाधान माना. आहे ते सुरक्षित ठेवा. उगाच समाजात ते मध्ये तेढ निर्माण करू नका. कष्ट केले हे माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले हे माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे, जाती जातीत वाटू नका रे. दिला मार्ग समता समानतेचा बंधुतेचा, दिला मार्ग समता समानतेचा बंधुतेचा. बांधले एक आता संविधान गठ्ठ्यात आता, आरक्षण सर्वांचं बांधले संविधान एक गठ्ठ्यात आता. सर्वांना दिलं हे सारखं संविधानाने, घटनेने हे आरक्षण आता, घटनेने आरक्षण आता. कष्ट केले हे माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे, जाती जातीत वाटू नका रे. जे दिलं ते समाधान मानून घ्यावे, जे दिलं ते समाधान मानून घ्यावे. सुखी संसारासारखे सर्वांनी नांदावे, सुखी संसारासारखे सर्वांनी नांदावे. आरक्षणात भांडूनी आपला देश कमकुवत नका करू, आपला देश कमकुवत नका करू. ज्या युग पुरुषाने संविधानाने एक संघ हा ठेवला आपला राष्ट्र रे, एक संघ ठेवला तो राष्ट्र रे. त्यांना अभिवादन करूया मिळून सर्वजण, 59 जातीच्या सर्वांनी हो, 59 जातीच्या मिळून सर्वांनी हो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.